महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आपल्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध असे सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शिक्षण तज्ज्ञ आदरणीय विश्वनाथ कदम सर आपल्या सोबत आहेत. विश्वनाथ कदम सरांच्या विषयी आपल्याला त्यांचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही, आपण सर्वजण त्यांना ओळखता. त्याचबरोबर माझ्या सोबत आहेत राजू केदारे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जी काही पुस्तक आहेत, फुले शाहू आंबेडकर तथागत बुद्ध, या महामानवांच्या पुस्तकांचं वितरण आणि त्यांच्या विचाराचं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आदरणीय राजू केदारे करतात. आपल्यासोबत विश्वनाथ कदम सर आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणाचा विषय गाजतो आहे, परंतु असं असलं तरीसुद्धा 2024 सालामध्ये शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याच आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात एक परिषदही घेतलेली होती. आपल्याला या वर्गीकरणाच्या अनुषंगाने शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी घेतलेल्या वर्गीकरणाच्या 2024च्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने, पत्रकार परिषद नाही, एक परिषदच कणकवली शहरामध्ये घेतली होती. सर जय भीम. जय भीम. सर, मला आपल्याला विचारायचं आहे की हा जो वर्गीकरणाचा प्रश्न आता आलेला आहे, परंतु 2024मध्ये कणकवली शहरामध्ये आपण एक आरक्षणाच्या वर्गीकरणाची परिषद घेतली होती आणि ती परिषद खूप गाजली होती. काय सांगाल त्या परिषदेची आपली काय संकल्पना होती? जय भीम मित्रांनो, 15 ऑक्टोबर 2024ला त्यावेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी फक्त आठवडाभर एवढा अवधी ठेवून महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर समिती ही आरक्षण उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअरचं तत्त्व लागू करण्यासाठी नेमली होती. आणि या संदर्भातला धोका त्याचवेळी आमच्या लक्षात आला. आम्ही काही समविचारी संघटनातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि कणकवलीमध्ये उत्कर्षा हॉटेलमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदेचं आयोजन केलेलं होतं. आणि त्यावेळी माझ्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे कुडाळ तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा सरचिटणीस भाऊ कासार्डेकर, विद्यमान जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते वंचितचे पदाधिकारी प्रशांत तळगावकर आणि सामाजिक कार्यकर्ते तथागत नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, आमचे मार्गदर्शक सिद्धार्थ कदम जांभवडेकर, हे मान्यवर लोक आमच्यासोबत उपस्थित होते. आणि त्या परिषदेमध्ये मी स्वतः भूमिका मांडली की कोणत्याही शासनाला शासन निर्मित जाती बनवता येणार नाही. भारत हा जातीप्रथेनं पोखरलेला देश आहे. या देशात 6625पेक्षा जास्त या जाती आहेत, त्यापेक्षाही जास्त पोटजाती आहेत. देशातला अग्रज मानला जाणारा जो समाज आहे, त्याही समाजामध्ये 32 ते 35 जाती आहेत, पोटजाती आहेत. आणि ही जाती विषमता नष्ट करण्यासाठी आणि देश समतेच्या पायावर उभा करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून एकाच वेळी या जातींची परिशिष्ट बनवून ज्या वंचित आणि दुर्बल जाती आहेत
त्यांना एका समान सूत्रात बांधून OBC, ST, SC अशा प्रकारचे 3 प्रवर्ग निर्माण केले. म्हणजे साधारणतः महाराष्ट्रामध्ये 59 जाती या SC प्रवर्गामध्ये येतात. मग ह्या 59 प्रवर्गातील जाती आहेत यांना व्यवस्थेनं समान पद्धतीनं छळलेलं आहे, समान पद्धतीने त्यांचं शोषण झालेलं आहे. या जात समूहाचा एक वर्ग बनवला गेला. तसाच ज्या भटके विमुक्त आहेत, आदिवासी बांधव आहेत, या ST समाजाचा एक वर्ग बनवला गेला. त्यांच्यामध्ये देखील अनेक जाती होत्या आणि OBCमधील काही हजार 2000पेक्षा जाती, 2500पेक्षा जाती या OBC प्रवर्गात आहेत. त्यांचा एक प्रवर्ग बनवला गेला. बाबासाहेबांना असं वाटत होतं की कालांतराने शूद्र आणि जो उच्च वर्ग आहे हा एकाएकी एकत्र येणार नाही, तर जे घटक समान परिस्थितीत जीवन जगत आहेत हे हळूहळू एकत्र येतील. त्यांच्यामध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय समानता निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं हे 3 प्रवर्ग बाबासाहेबांनी निर्माण केले. आणि पुढच्या 100-200 वर्षामध्ये या देशातील हे प्रवर्ग एका समान पातळीवर एकत्र येतील अशी बाबासाहेबांची भूमिका असावी. आणि सर, आपण त्याच परिषदेमध्ये शासनाचा अशा पद्धतीचा निर्णय किंवा अनुसूचित जाती जमातीच्या हे जे वर्गीकरण आहे हे सामाजिक ऐक्यास बाधा आणणार आहे अशी भूमिकाही आपण त्यावेळी मांडली होती. हो, हे साहजिकच सामाजिक ऐक्यास आणि समाजाची जी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वीण आहे ते कुठंतरी विसवणारं ठरणार आहे. त्याचं कारण असं आहे की आज शेड्यूल्ड कास्टसाठी महाराष्ट्रामध्ये 13% आरक्षण आहे. देशामध्ये साधारणतः लोकसंख्येच्या प्रमाणात 16% हे जातं. जर उद्या यामध्ये क झालं तर काही जातींची संख्या ही महाराष्ट्रात 800, 500, 1000च्या दरम्यान आहे. त्या जातींना या वर्गीकरणामध्ये स्थान कुठच्या गटामध्ये मिळणार आहे की 13% आरक्षणामध्ये 19 उपआरक्षणं निर्माण केली जाणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा शासनाने जाती व्यवस्था निर्माण केल्यासारखं होणार आहे अधिकृतपणे. आजही महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या जातींच्या नावे महामंडळं निर्माण केलेली आहेत. याचा अर्थ शासन जाती व्यवस्थेला मान्यता देत आहे आणि हे कुठंतरी बाबासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात आहे. आणि म्हणून हे उपवर्गीकरण हे थांबलं पाहिजे. आणि देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राज्यघटनेमध्ये आरक्षणाचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसारच सरकारने पुढील वाटचाल केली पाहिजे आणि ही बदर समिती अहवाल झुगारून दिला. आरक्षणाच्या अनुषंगानेच आपण जे सांगताय, मला आपल्याला हे विचारायचं आहे ह्याच आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने की अनुसूचित जाती जमाती जे आहेत ती बाबासाहेब आंबेडकरांनी SC, ST, OBC असे जे प्रवर्ग बनवले होते, बाबासाहेबांची त्यामागची संकल्पना काय होती? बाबासाहेबांची त्यामागची संकल्पना अशीच होती की जे व्यवस्थेने हजारो वर्ष नाकारलेले घटक आहेत यामध्ये काही जाती SC मधल्या जाती ह्या अस्पृश्य आहेत, अनटचेबल होत्या. त्यांना कुठचा समाज स्पर्श करत नव्हता. त्यांचं दर्शन किंवा त्यांचा स्पर्श विटाळ मानला जात होता. अशा जातींना जसं शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी वसतिगृहे तयार केलेली होती, ही संकल्पना बाबासाहेबांनी पुढं अशा पद्धतीने आणली की हे जे वंचित समूह आहे किंवा अस्पृश्यांचा एक स्वतंत्र समूह आहे हा SC प्रवर्गामध्ये ठेवलेला आहे आणि कालांतराने त्यांच्यामध्ये समानता प्रस्थापित होईल. आजही आपल्याला जाणवतो की विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या 59 जाती आहेत त्यातील अनेक जाती आपापसामध्ये रोटीबेटी व्यवहार करू लागलेल्या आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारांचंच हे फलित आहे ना. एकदम आपल्याला SC समूहाबरोबर डायरेक्टली OBC समूह आहे किंवा जो ओपनचा समूह आहे हा थेट रोटीबेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात करणार नाही, तर जे समान पातळीवर वंचित आहेत त्यांच्यामध्ये पहिल्यांदा समानता प्रस्थापित होईल आणि कालांतराने ती इतर तिन्ही घटकामध्ये प्रवर्गामध्ये ती समता प्रस्थापित होईल. ही समता प्रस्थापित होईल आपण सांगताय, परंतु कणकवलीमध्ये आयोजित केलेल्या परिषदेमध्ये आपण असंही सांगितलं होतं की अशा उपवर्गीकरणामुळे या घटकाच्या विकासामध्ये सुद्धा अडथळा येण्याची शक्यता आहे. काय सांगाल त्याबद्दल? हो, नक्कीच येणार आहे. आता आपण एक गृहीत धरूया की काही समाज घटक म्हणतायत, आपलेच बांधव आहेत की आमचा विकास कमी झालेला आहे. विकास कमी झालेला आहे, कदाचित हे सत्य काही प्रमाणात खरंही असेल, पण त्याची कारणं वेगळी आहेत. ज्यावेळी सरकार
सर्वांना समान शिक्षण देत आहे, समान संधी देत आहे, त्यावेळी त्या शाळेपर्यंत पोचवणं ही पालकांची जबाबदारी होते ना. मग पालकांमध्ये जर वैचारिक जागृती झाली असेल तरच मुलं शिक्षण घेऊ शकतात. आणि जी आज मागं पडलेली आहेत त्याची कारणं सामाजिक नाही तर ती वेगळ्या स्वरूपाची आहे. तुम्ही ज्यावेळी प्रबोधनात्मक विचार किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणार नाही, तुम्ही परंपरागत विचाराने जर त्यांना विचारधारेला चिकटून राहणार असाल, वर्णाश्रम धर्माने वागणार असाल तर तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व पटणार नाही, तुम्ही मागं पडणार आहात. याचा परिणाम असा होईल की आज जरी एखादा समाज 59 जातीतील एखादी दुसरी जात आज मागं पडलेली दिसत असली तरी त्या जातीमध्ये जो शिकलेला वर्ग आहे त्यांच्या मुलांसाठी उद्या त्या समूहासाठी 1%, अर्धा टक्का, 0.5% अशा पद्धतीनं आरक्षण निर्माण झालं तर त्या मुलांना ज्या 13%च्या प्रवाहामध्ये जे पोहता येत होतं त्यांच्यासाठी हा प्रवाह 0.5%चा राहील, अर्धा टक्क्याचा राहील. मग अशा वेळी कालांतराने या समाज मागणी करेल की हे आरक्षण उपवर्गीकरण बंद करा. आज भटक्या विमुक्तामध्ये म्हणजे NT, अ, ब, कड अशा परिस्थितीचं आरक्षण त्याच समूहाच्या मागणीमुळं ही मागणी झाली. त्यामुळं आज आपला धनगर समाजासारखा बांधव मागच्या 20 वर्षामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मागास होता, पण आज तो ओपनच्या बरोबरीनं स्पर्धेत येत आहे. अशा वेळी त्यांच्यासाठी जे आरक्षण आहे ते 2% आरक्षण, 3% आरक्षण हे त्यांच्या विकासाला पोषक ठरत नाही तर त्यांना 3%मध्ये कोंबल्यासारखं होतं आहे. म्हणजे हे कसं होतं आहे की महासागर पोहण्यासाठी उपलब्ध असताना तुम्ही एखाद्या डोहामध्ये आपल्यासाठी डोह मागणे पोहण्यासाठी, मग तुम्ही डोहाच्या बाहेर पडू शकणार नाही. मग 13%च्या प्रवाहामध्ये तुम्हाला भले आज थोडंसं धडपडावं लागलं असेल तरी येणाऱ्या काळात तुम्हाला पुढं जाण्यासाठी अन्य समाज देखील सहकार्य करेल. आणि त्यामुळं ही मागणी आमच्यामध्ये आम्ही सर्व अनुसूचित जातीचे बांधव हे एक आहोत, आम्ही बांधव आहोत आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची विभागणी आम्हाला मान्य नाही. भले झालं तर काही काळ आमच्यासाठी असलेल्या आर्थिक सवलती आहेत, आमच्यासाठी असलेल्या काही ज्या विकासाच्या सवलती आहेत ते आमच्या इतर जे वंचित समूह आम्हाला वाटतात आम्ही त्यांना देऊ. परंतु घटनात्मक आमची विभागणी करणं म्हणजे आमच्या ऐक्याला सुरुंग लावण्यासारखं आहे. अशी अबकडाची विभागणी जर झाली तर कालांतराने अस्पृश्यांचा, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांचा आवाज क्षीण होणार आहे आणि तो चॅलेंज देऊ शकणार नाही राजसत्तेला. आज देशातला 13% समाज म्हणजे साधारणतः 17 कोटी समाज हा राजसत्तेला चॅलेंज देऊ शकतो. आपले हक्क अधिकार शाबूत ठेवण्यासाठी 1 किंवा 2% वर्ग जो होणार आहे अबकडमध्ये हा चॅलेंज देऊ शकत नाही राजसत्तेला. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी हे 13% आरक्षण, त्याचप्रमाणे OBCसाठी जे 52% आरक्षण असेल किंवा STसाठीचं आरक्षण असेल ते तशाच पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. तर आपण बघितलं हे होते विश्वनाथ कदम सर. वर्गीकरणाच्या विषयी अत्यंत प्रभावीपणे अशी त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 13 मिनिटाचा हा पहिला भाग महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या 15 लाख लोकांपर्यंत आम्ही पोचवणार आहोत. शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर यांची उपवर्गीकरणासंदर्भातली ही भूमिका आपण हा संपूर्ण व्हिडिओ पहा, त्यांनी मांडलेली भूमिका पहा आणि त्यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दलच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. या ठिकाणी शिक्षणतज्ज्ञ आदरणीय विश्वनाथ कदम सर आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राजू केदारे यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि महाराष्ट्र संध्याशी संवाद साधला. मी विश्वनाथ सर आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला देखील आम्ही धन्यवाद देतो कारण आमचा जो आवाज आहे गेले 2 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आम्ही आरक्षण
अपवर्गीकरणाचा लढा सुरू केलेला होता. आज महाराष्ट्र जागा होतोय. आम्ही 2 वर्षापूर्वी जागे झालो होतो. आता सर्वांनी आपण पेटून उठूया. महाराष्ट्र संध्याला खूप खूप धन्यवाद देतो. तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आंबेडकरी विचारधारेच्या पुस्तकांचे वितरक केदारे साहेब यांना देखील मी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद देतो. केदारे साहेब धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. सर एकदा जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा चॅनेल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.